तर वर्धेचे माजी खासदार रामदास तडस यांच्या घरी देखील गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली। राज्यासह देशातील शेतकऱ्यांचं दुःख दूर व्हावं, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी यावी, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, कुठलेही रोग आणि दारिद्र्य येऊ नये अशी प्रार्थना आपण केल्याचं माजी खासदार रामदास तडस यांनी सांगितलं। कर्पूरगौड़ा भोड़ाने निर्विशारा अर्धांगी पार्वती सुमनाचारा युवती देव जड़ाना श्रीगंधानीरा ऐसा सुंदर जो देव माविल्लारा जय देव श्री शंकरा स्वामी शंकरा जय त्रिभुवन भौनी पाता तेजु भक्तारा की सुदासना भाषा इम्मेत जबा चोरी कुंदुर विलाशा नरहर कल्याणधारा बनमंगल देशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी। गणेशाला मी हात जोडून प्रार्थना करतो, हे वर्ष सुखी समृद्धीचं जावं, शेतकऱ्यासाठी हे वर्ष चांगलं जावं। अतिवृष्टीमुळे जरी नुकसान झालं तरी शासन त्यांच्या पाठीमागं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना भावसुद्धा चांगला मिळणार आहे। हा देश सुखी समृद्धी राहो, ह्या देशाची प्रगती हो, हीच मी देवाची प्रार्थना करतो। आज पूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी पाण्याचं वातावरण जास्त वाढत आहे, त्यामुळे शेतकरी थोडेसे चिंतित आहे। त्यांची चिंता दूर झाली पाहिजे आणि सगळ्या शेतकरी भावांना भाव मिळाला पाहिजे मालाला, एवढीच मी गणपती चरणी प्रार्थना करते।